Hello dear students, IT versus CS, a very important decisions for 11th standard. 10वीच एक्झाम संपलाय, 11वी मध्ये ऍडमिशन घ्यायचंय, पण 11वी मध्ये ऍडमिशन घेताना नेमकं कोणतं ग्रुप घेतलं पाहिजे? IT सब्जेक्ट घेतलं पाहिजे का CS सब्जेक्ट घेतलं पाहिजे? IT जास्त बेनिफिशियल असेल की CS जास्त बेनिफिशियल असेल? IT जास्त स्कोर होईल का CS जास्त स्कोर होईल? आणि मेन म्हणजे तुमच्यासाठी किंवा तुमच्या करिअर पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला कोणता सब्जेक्ट जास्त सूट करेल ते आपण एका 10 ते 15 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगेल. आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही तुमचा प्रॉपर डिसिजन घेऊ शकता आणि तुम्ही तुमचा 11वी-12वी मध्ये IT CS घेऊन तुम्ही दोन्ही सब्जेक्टनी चांगलं स्कोर करू शकता. ठीक आहे, पण दोन्ही घेऊ शकत नाही, दोन्हीपैकी एकच घ्यावं लागेल. तर जेवढे कोणते तुमचे फ्रेंड्स असतील 10th एक्झाम त्यांची कंप्लीट झाले असतील, मॅक्झिमम मुलांपर्यंत पहिलं तर हा व्हिडिओ पोहोचवा. सगळ्यांना एक डिसिजन घेण्यामध्ये हा व्हिडिओ डेफिनेटली हेल्प करेल. ठीक आहे, आता सगळ्यांनी काय करायचं, फक्त व्हिडिओ बघून नाही घ्यायचे, तर या व्हिडिओमध्ये जे काही डिस्प्ले होणार आहेत ते सगळं नोट्स तुम्हाला किंवा सगळे पॉईंट्स तुम्हाला नोट डाऊन पण करून घ्यायचं आहे. ठीक आहे, चलो. सो बघा, या व्हिडिओमध्ये आपण काय काय डिस्कस करणार आहे. सगळ्यात आधी तर पेपर पॅटर्न. कशावर डिस्कशन करू आपण? पेपर पॅटर्न, की IT किंवा CS दोघांचा पेपर पॅटर्न बेसिकली काय असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर विच वन टू चूज, म्हणजे IT चूज करायचा, IT सब्जेक्ट चूज करायचा का CS सब्जेक्ट चूज करायचा, तुमच्यासाठी बेटर काय ते आपण डिस्कस करू. डिफरन्स बिटवीन IT आणि CS, हा यांच्यामध्ये मेजर डिफरन्स काय आहे, तुम्ही IT मध्ये 2 वर्ष काय शिकणार आहात, CS मध्ये 2 वर्ष काय शिकणार आहात ते पण आपण डिस्कस करू. फायनल वर्डिक्ट. फायनल वर्डिक्ट म्हणजे एक फायनल कॉल तुम्ही घेऊ शकता एवढं ऐकल्यानंतर, आणि मग माझं एक ओपिनियन, माझं एक ऑनेस्ट सजेशन मी तुम्हाला व्हिडिओच्या एकदम एंडला सांगणार आहे. ठीक आहे, चलो. सो सगळ्यात आधी आपण पेपर पॅटर्न वरती डिस्कशन करू. सो पेपर पॅटर्न, आता IT सब्जेक्ट जो असतो आणि CS सब्जेक्ट जो असतो याचा पेपर पॅटर्न आधी तुम्ही समजून घ्या. नाव सी, IT सब्जेक्ट इज ऍक्च्युअली ऑफ 100 मार्क्स. 100 मार्काचा सब्जेक्ट असतो. किती मार्काचा सब्जेक्ट असतो? 100 मार्काचा सब्जेक्ट असतो. आता जर तुम्ही CS बद्दल बघितलं, CS, ठीक आहे, सो इफ यू सी अबाउट CS, ठीक आहे, कोणता कलर घेऊ? ठीक आहे, CS. आता CS जो असतो तो 200 मार्क्सचा सब्जेक्ट असतो. इट इज फॉर 200 मार्क्स. ठीक आहे, आता डिफरन्स काय IT आणि CS मध्ये? डिफरन्स काय? हा CS जो असतो याला आपण बायफोकल सब्जेक्ट म्हणतो. काय म्हणतो? बायफोकल सब्जेक्ट म्हणतो, कारण हा सब्जेक्ट घेतला तर तुम्हाला 2 सब्जेक्ट कमी होतात. IT जिओग्राफी तुम्ही ऑप्ट करू शकता. ठीक आहे, आता बेसिकली IT मुलांना कोणते कोणते सब्जेक्ट असतात? इंग्लिश कंपल्सरी असतो, फिजिक्स कंपल्सरी असतो, केमिस्ट्री कंपल्सरी असतो, मॅथ्स और बायो. ठीक आहे, मॅथ्स और बायो, मॅथ्स किंवा बायो मध्ये एक तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग IT घ्यावं लागेल, आणि IT घेतलं तर तुम्हाला जिओग्राफी घ्यावा लागेल. येस, IT सोबत तुम्हाला काय भेटेल? जिओग्राफी. टोटल 6 सब्जेक्ट. IT मध्ये किती सब्जेक्ट असतात? 6 सब्जेक्ट असतात. समजलं का सगळ्यांना कसं आहे? इंग्लिश कंपल्सरी, फिजिक्स कंपल्सरी, केमिस्ट्री कंपल्सरी, मॅथ्स और बायो, किंवा तुम्ही दोन्ही घेऊ शकता. आता मॅथ्स और बायो दोन्ही घेतलं तर मग जिओग्राफी घ्यायची गरज नसते. आता मॅथ्स किंवा बायोमध्ये तुम्ही एखादा सब्जेक्ट ऑप्शन मध्ये टाकलं तर तुम्हाला मग तिथं जिओग्राफी घ्यावा लागतो. तर जिओग्राफी हा सबस्टिट्यूट म्हणून काम करतो. सो मॅथ्स किंवा बायो एखादा सब्जेक्ट ड्रॉप केलं तर सबस्टिट्यूट म्हणून 6 सब्जेक्ट कंप्लीट करायचे ना. सो 6 सब्जेक्ट कंप्लीट करण्यासाठी जिओग्राफी तुम्हाला हेल्प करतो, आणि तुम्ही IT घेऊ शकता. ऍक्च्युली आयटीला ऑप्शन जिओग्राफी नसतो. आयटीला ऑप्शन हिंदी किंवा मराठी असतो. ज्या मुलांना हिंदी मराठी घ्यायचं असेल, हिंदी किंवा मराठी दोन्हीपैकी एक घेतलं तर मग तुम्ही IT सब्जेक्ट घेऊ शकत नाही. ठीक आहे, ठीक आहे, समजलं का? अच्छा, आता बायफोकल मध्ये सीन काय? बायफोकल मध्ये तुमच्याकडे फक्त 5 सब्जेक्ट असतात. येस, यू हॅव ओनली 5 सब्जेक्ट. व्हॉट आर दो सब्जेक्ट? इंग्लिश कंपल्सरी, नो डाउट इन दॅट. फिजिक्स कंपल्सरी, केमिस्ट्री कंपल्सरी, मॅथ्स कंपल्सरी, बायो तुम्ही तर घेऊ शकत नाही. येस, CS मध्ये बायो घेऊ शकत नाही, कारण तुम्ही घेणार आहात CS. सो 5 सब्जेक्ट: इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, कम्प्युटर सायन्स. कम्प्युटर सायन्स हा एक सब्जेक्ट 200 मार्काचा असतो. किती मार्काचा असतो? 200 मार्काचा हा एक सब्जेक्ट असतो. समजलं का सगळ्यांना? हा, आता इथं IT मध्ये काय असतो सीन? 80 मार्क्सचा असतो ऑनलाईन एक्झाम. 80 मार्क्स ऑनलाईन एक्झाम अँड 20 मार्क्सचा प्रॅक्टिकल एक्झाम असतो. ठीक आहे, प्रॅक्टिकल किंवा आपण इंटरनल असं पण सांगू शकतो. ठीक आहे, 80 मार्काचा ऑनलाईन एक्झाम कंडक्ट केला जातो. ठीक आहे, स्कोरिंग सब्जेक्ट आहे, चांगलं सब्जेक्ट आहे, कम्प्युटरचा बेसिक सब्जेक्ट आहे. ठीक आहे, तुम्हाला कम्प्युटर थोडा ऍडव्हान्स मध्ये पाहिजे असेल, इकडे चला मग. ठीक आहे, CS 200 मार्काचा असतो. आता हे 100 मार्काचा CS1 असतो. ठीक आहे, 100 मार्काचा काय असतो? CS1 असतो, आणि 100 मार्काचा CS2 असतो. ठीक आहे, CS2 हा परत 100 मार्काचा असतो. येस, आता याच्यामध्ये पण बायफर्केशन असतात. 50 मार्क्स फॉर प्रॅक्टिकल अँड 50 मार्क्स फॉर थिअरी. समजलं? परत CS2 मध्ये पण 50 मार्क्स फॉर प्रॅक्टिकल अँड 50 मार्क्स फॉर थिअरी. ठीक आहे, 50-50चे बायफर्केशन असतात. ठीक आहे, सो मी तर शॉर्टमध्ये लिहितो. हे 50 मार्क्स जे आहेत
ठीक आहे, शॉर्टमध्ये देतो. हे 50 मार्क्स जे आहेत हे प्रॅक्टिकलचे आहेत, हे थिअरीचे आहेत, हे परत प्रॅक्टिकलचे आहेत आणि हे थिअरीचे आहेत. सो प्रॅक्टिकल तुम्हाला किती मार्क देऊ शकतो? 50 + 50, CS1 CS2. प्रॅक्टिकल फक्त तुम्हाला 100 मार्क्स देतो, म्हणजे 100 मार्क्स तुम्हाला तुमच्या कॉलेजकडनं भेटतो. सो फॉर प्रॅक्टिकल यू पीपल आर गोइंग टू गेट द 100 मार्क्स फ्रॉम युअर कॉलेज. ठीक आहे, इंटरनल मार्क्स असतात. सो प्रॅक्टिकलचं एक्झिक्युशन वगैरे तुम्ही केलं, CS जर्नल टाइमवर कंप्लीट करून दिलं तर 100 मार्क्स तुम्हाला प्रॅक्टिकल्समध्ये भेटतात आणि 100 मार्क्सचा थिअरीचा पेपर असतो. 100 मार्क्सचा काय असतो? थिअरीचा पेपर असतो. ठीक आहे, चलो आता IT मध्ये सीन काय? 80 मार्क्सचा तुमचा ऑनलाईन एक्झाम असणार आणि 20 मार्क्सचा प्रॅक्टिकल असतो. हे इंटरनल्स मध्ये फक्त 20 मार्क असणार. 20 मार्क्ससाठी जर्नल्स वगैरे कंप्लीट करून द्यावा लागतो आणि ITचा एक कोड एक्झिक्यूट करून दाखवावा लागतो बोर्ड्समध्ये. ठीक आहे, आणि 80 मार्क्सचा ऑनलाईन एक्झाम तुमच्याच कॉलेजमध्ये होणार, तुमच्याच कॉलेजच्या IT लॅबमध्ये तुमचा हा ऑनलाईन एक्झाम कंडक्ट केला जातो. ठीक आहे, समजलं का पेपर पॅटर्न? चलो एकदा क्विक रिकॅप, क्विक रिव्हिजन. IT मध्ये 6 सब्जेक्ट असतात. ठीक आहे, इंग्लिश कंपल्सरी, फिजिक्स कंपल्सरी, केमिस्ट्री, मॅथ्स और बायो अँड देन IT अँड जॉग्राफी. ठीक आहे, मॅथ्स और बायो. ठीक आहे, आता मॅथ्स किंवा बायो दोन्ही घेतलं तर जॉग्राफी घेऊ शकत नाही. मॅथ्स किंवा बायो दोघांपैकी एक सब्जेक्ट ड्रॉप केला तर तुम्हाला सबस्टिट्यूट म्हणून जॉग्राफी घ्यावा लागतो. ठीक आहे, आणि ITला ऑप्शन मध्ये कोण असतात अजून? हिंदी किंवा मराठी. ठीक आहे, ठीक आहे, चलो आता सीएसचा काय सीन आहे? CS मध्ये फक्त असतात 5 सब्जेक्ट, कारण हा बायफोकल आहे. बायफोकल म्हणजे एक सब्जेक्ट 2 सब्जेक्ट सारखा आहे हा, म्हणून आपण याला बायफोकल म्हणतो. बाय मीन्स 2, फोकल मीन्स सब्जेक्ट. सो एक सब्जेक्ट 2 सब्जेक्टच्या हिशोबाने आहे. ठीक आहे, 5 सब्जेक्ट असतात: इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स अँड CS. बायोलॉजी तुम्ही तर घेऊ शकत नाही, जॉग्राफी घेऊ शकत नाही, IT घेऊ शकत नाही जर तुम्ही CS घेतलं तर. आता बायफोकलमध्ये फक्त CS नसतात, काही कॉलेजेसमध्ये इलेक्ट्रॉनिक्स पण तुम्हाला बायफोकल म्हणून भेटतो. आता ज्या मुलांना पुढे जाऊन ENTC करायचा असतो, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, तर त्या मुलांनी इलेक्ट्रॉनिक्स ऑप्ट करू शकतात. ज्या मुलांना पुढे जाऊन CS IT मध्ये इंजिनिअरिंग करायचे ते IT किंवा CS दोन्हीपैकी एक घेऊ शकता. आता कोणता सब्जेक्ट घेतला पाहिजे, कोणता सब्जेक्ट घेतला पाहिजे हे नोट करून घ्या बरं सगळ्यांनी. ठीक आहे, किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, चलो नेक्स्ट. आता हे झालं पेपर पॅटर्न. तर दोन्ही सब्जेक्ट मधला थोडं डिफरन्स आपण जाणून घेऊ. दोन्ही सब्जेक्ट मधला काय करून घेऊ? डिफरन्स आपण थोडं जाणून घेऊ. ठीक आहे, फीचर. सो यू कॅन सी फीचर. फोकस. सो IT मध्ये फोकस कशावरती असतो? प्रॅक्टिकल स्किल्स वरती असतात, ज्याला आपण SOPs म्हणतो. स्किल ओरिएंटेड प्रॅक्टिकल्स असतात इकडे. आणि CS मध्ये काय असतात? प्रोग्रामिंग प्लस कन्सेप्ट. येस, इथं तुम्हाला प्रॅक्टिकल पण असतो, पण इथं प्रोग्रामिंग जास्त असतात आणि प्रोग्रामिंग वरती कन्सेप्ट जास्त असतात. ठीक आहे, सो प्युअर प्रोग्रामिंग असतो CS मध्ये, प्युअर प्रोग्रामिंग. ठीक आहे, सो फोकस समजलं का? चलो नेक्स्ट, डिफिकल्टी लेवल वरती बोलू. इझी टू मॉडरेट. IT थोडा इझी असतो. IT मध्ये ना तुम्हाला सांगू का, 100 मार्क्स 80 मार्क्स ऑनलाईन एक्झाम असतो ना, 80 मार्क्स ऑनलाईन एक्झाम. आता 80 मार्क्स मध्ये तुमचं 60 मार्क्स ऑब्जेक्टिव्ह कडे असतात. 60 मार्क्स तुम्हाला कुठून भेटतात? ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ट्रू और फॉल्स, फिल द ब्लँक्स, MCQ. आता IT मध्ये ना MCQ चे 3 प्रकार असतात बरं का. MCQ सिंगल करेक्ट आन्सर, MCQ 2 करेक्ट आन्सर, MCQ 3 करेक्ट आन्सर. झालं. ठीक आहे, सो ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला 60 मार्क्स पडतात आणि 10 मार्काचा कोडिंग आणि 10 मार्काचा आन्सर द फॉलोइंग. ठीक आहे, सो आय होप तुम्हाला क्लिअर असेल. ठीक आहे, चलो. सो इझी असतो, ऑलमोस्ट इझी टू मॉडरेट आपण सांगू शकतो. पण CS घेतलं तर मॉडरेट टू हार्ड. येस, CS मध्ये तुम्हाला टिपिकली C++, व्हिज्युअल बेसिक, ठीक आहे, या टाईपचे प्रोग्रामिंग लँग्वेजेस. CS2 मध्ये मायक्रो प्रोसेसर 8085 असं थोडं आपला लेवल वाढतो. ठीक आहे, कारण हा CS मी तर म्हणतो इंजिनिअरिंग ओरिएंटेड सब्जेक्ट आहे. कोणता सब्जेक्ट आहे? इंजिनिअरिंग ओरिएंटेड सब्जेक्ट आहे. हा ऍक्च्युअली इंजिनिअरिंग सिलेबस आहे रे बाबा, इंजिनिअरिंग सिलेबस. IT बेसिक आहे, कम्प्युटर्स बद्दल थोडा बेसिक सब्जेक्ट आहे, पण CS हा थोडा इंजिनिअरिंग ओरिएंटेड सब्जेक्ट आहे. मी तर म्हणतो इंजिनिअरिंगचा सिलेबस आहे. इंजिनिअरिंगचा सिलेबस तुम्ही आतापासून थोडं लर्न करताय म्हणजे तुम्हाला तुमच्या इंजिनिअरिंग मध्ये डेफिनेटली याचा फायदा होतो. ठीक आहे, चलो. त्याच्यानंतर काय असतो? प्रोग्रामिंग. आता आपण बघू नेक्स्ट. प्रोग्रामिंग मध्ये काय? व्हेरी बेसिक किंवा मिनिमम. प्रोग्रामिंग खूप बेसिक असतो, फक्त HTML चा प्रोग्रामिंग असतो आणि सगळ्यात सोपा प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. पण इथं डीप प्रोग्रामिंग असतो. C++ प्लस लॉजिक बिल्डिंग, लॉजिक गेट्स असतात. ठीक आहे, नंबर सिस्टम्स असतात, अल्गोरिदम्स असतात. सो C++, व्हिज्युअल बेसिक, मायक्रो प्रोसेसर 8085. सो प्रोग्रामिंग तेच म्हणतो ना, टिपिकल इंजिनिअरिंग सिलेबस. ठीक आहे, 11वी 12वी मध्येच तुम्ही थोडाफार तुमचा इंजिनिअरिंग सिलेबस स्टार्ट करू शकता बाय CS. ठीक आहे, चलो नेक्स्ट. थिअरी. मॉडरेट थिअरी प्लस ऍप्लिकेशन्स. थिअरी खूप कमी असतात, आपण ऍप्लिकेशन जास्त असतात. आता IT मध्ये तुम्हाला IoT बद्दल असतो, 5G टेक्नॉलॉजी बद्दल असतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल असतो, म्हणजे थिअरी असतो. थेरॉटिकल नॉलेज पण असतो. 11वी मध्ये DBMS बद्दल असतो, सायबर लॉ बद्दल असतो. ठीक आहे, सो भरपूर थिअरी असतात. पण इकडं लॉजिकल प्लस टेक्निकल थिअरी असतो. थिअरी म्हणजे असं कॉमन थिअरी नसतो, टेक्निकल थिअरी असतो. जसं की अल्गोरिदम, फ्लो चार्ट्स, लॉजिक गेट्स, सिक्वेन्शियल सर्किट्स, फ्लिप फ्लॉप्स. सो थिअरी जो असतो तो थोडा लॉजिकल थिअरी असतो. ठीक आहे, पण थोडं टाइम दिलं तर स्कोरिंग सब्जेक्ट आहे आणि इंजिनिअरिंग मध्ये जास्त फायदा होणार CS मुळे आहे पण आहे. ठीक आहे, चलो.
प्रॅक्टिकल वर्क, ऑफिस टूल्स प्लस वेब बेसिक्स. एकदम प्रॅक्टिकल पण खूप सोपं असतात. ऑफिस टूल्स असतात, काही लायब्ररी ऑफिस वगैरे असतात आणि काही वेब ऍप्लिकेशन असतात. पण इकडं कोडिंग आणि अल्गोरिदम, टिपिकल इंजिनिअरिंग कोडिंग अँड इंजिनिअरिंग अल्गोरिदम्स असतात. चलो, स्कोरिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर इझी टू स्कोर हाय मार्क्स अँड रिक्वायर्ड प्रॅक्टिस टू स्कोर. येस, इथं पण तुम्ही स्कोर करू शकता. उलटा तुम्ही सीएस मध्ये जास्त स्कोर करू शकता, पण प्रॅक्टिस लागेल, टाइम द्यावा लागेल. टाइम दिलं तर सगळं पॉसिबल आहे. ठीक आहे. आणि इथं तुम्ही थोडं कमी एफर्ट्स घेऊन जास्त स्कोर मारू शकता आयटी मध्ये. फ्युचर पॉईंट ऑफ व्ह्यूने कम्प्युटरचं बेसिक नॉलेज भेटेल तुम्हाला, फक्त तेवढंच आहे. स्कोर पण भेटेल आणि कम्प्युटरचं बेसिक नॉलेज भेटेल. पण इथं स्ट्रॉंग बेस फॉर इंजिनिअरिंग स्लॅश आयटी करिअर्स. ज्या मुलांना पुढे जाऊन आयटी इंजिनिअरिंग, सीएस इंजिनिअरिंग, AIML, AIDS असं कोणताही कम्प्युटर सायन्स रिलेटेड किंवा बीसीएस करायचं असेल, म्हणजे बॅचलर इन कम्प्युटर सायन्स और एनी ऑफ द कम्प्युटर सायन्स रिलेटेड ऍप्लिकेशन्स करायचं असेल तर तुम्हाला सीएस पुढं फ्युचर पॉईंट ऑफ व्ह्यूने जास्त हेल्पफुल राहील सीएस. पण तुम्हाला आता 11वी-12वीमध्ये थोडं लोड कमी करून घ्यायचंय आणि तुम्हाला थोडं पीसीएम वर जास्त लक्ष द्यायचंय तर तुम्ही आयटी ऑप्ट करू शकता. पण पीसीएम ला मॅनेज करून समजा तुम्हाला इंजिनिअरिंग पण पुढे करायचंय तर तुम्ही सीएस ला ऑप्ट करू शकता. ठीक आहे, समजलं का दोघांमधलं डिफरन्स? सो मी तुम्हाला पॉईंट वाईज डिफरन्शिएट करून दिलं. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्ही आपल्या बुक्समध्ये नोट डाऊन करून घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला डिसिजन घ्यायला थोडं सोपं राहील. ठीक आहे. अच्छा, आयटीसीएस मध्ये एक्झॅक्ट तुम्ही स्टडी काय करता एवढं आपण डिस्कस केलं. आता आयटीसीएस मध्ये आपण स्टडी काय करणार आहे बाबा? काय स्टडी करणार आहे सर? हे बघा, आयटीसीएस मध्ये तुम्ही काय काय स्टडी करणार आहे? आयटी मध्ये काय असणार आहे? बेसिक्स ऑफ कम्प्युटर्स. आणि सीएस मध्ये C++ प्रोग्रामिंग वगैरे लर्न करणार आहे. ठीक आहे. इथं लायब्ररी ऑफिस, DBMS, HTML, त्याच्यानंतर आपण सांगू शकतो सायबर लॉ. ठीक आहे, सायबर लॉज अँड ऑल. ठीक आहे, सायबर लॉज बेसिक्स असतात, खूप इझी असतात. पण इथं काय? लॉजिक बिल्डिंग, C++, व्हिज्युअल बेसिक, मायक्रो प्रोसेसर 8085. ठीक आहे, त्याच्यानंतर लॉजिक गेट्स. ठीक आहे, लॉजिक गेट्स. ठीक आहे, एक्सेट्रा. असं भरपूर आपण इथं लॉजिकली किंवा टेक्निकल सब्जेक्ट आहे. ऍक्च्युली हा थोडा नॉन टेक्निकल मध्ये पडतो, पण सीएस टेक्निकल मध्ये पडतो. टेक्निकल म्हणजे काय? जिथं तुम्हाला थोडा टाइम द्यावा लागेल तरच तिथं स्कोरिंग पॉसिबल आहे. इंटरनेट बद्दल आपण लर्न करतो. वेब डिझायनिंग, म्हणजे HTML, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज म्हणून एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. या प्रोग्रामिंग लँग्वेज वापरून आपण कोडिंग करून वेबसाईट्स बनवू शकतो. ते तुम्हाला 11वी पण आहे आणि 12वी पण आहे आयटीच्या मुलांना. पण इकडं तुम्हाला टिपिकल इंजिनिअरिंग अल्गोरिदम्स असतात, फ्लोचार्ट्स असतात. C++ चा प्युअर प्रोग्रामिंग असतो. ठीक आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग असतात. सो तुम्हाला तिथं थोडा टाइम द्यावा लागेल. सिंपल डेटाबेस कन्सेप्ट असतात, पण इथं नंबर सिस्टम्स वगैरे असतात, नंबर सिस्टम्स कन्व्हर्जन्स वगैरे असतात. ठीक आहे. सायबर सेफ्टीच्या बद्दल तुम्हाला थोडं जास्त इन्फॉर्मेशन भेटेल. पण इथं डेटा रिप्रेझेंटेशन म्हणजे ॲरे काय असतो, लिंक लिस्ट काय असतो, स्टॅक काय असतो, क्यू काय असतो, हे सगळं तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये सेकंड इयर मध्ये एक सब्जेक्ट असतो, DSA, डेटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम. इंजिनिअरिंग मध्ये सेकंड इयर मध्ये एक सिलेबस असतो. तर हे सगळे टर्म्स तुम्हाला तिथं पण भेटतात. जर तुम्ही सीएस मध्ये आत्ता एफर्ट्स मारलं तर तुमचा इंजिनिअरिंग मध्ये DSA सब्जेक्टचा तुम्ही थोडाफार अभ्यास केल्यासारखं सांगू शकतो. पण इथं तुम्हाला थोडं सायबर सेफ्टी आणि इन जनरल नॉलेज बद्दल तुम्हाला थोडंफार डिस्कशन भेटेल. फोकस काय असतो? टेक्नॉलॉजी. आजच्या रेटमध्ये काय चाललंय? 5G बद्दल तुम्हाला शिकायला भेटेल, AI बद्दल तुम्हाला शिकायला भेटेल, म्हणजे जे चालू आहे ना टेक्नॉलॉजी त्याच्याबद्दल तुम्हाला शिकायला भेटेल, IoT बद्दल शिकायला भेटेल, क्लाउड कम्प्युटिंग शिकायला भेटेल आयटी मध्ये. पण सीएस मध्ये क्रिएटिंग टेक्नॉलॉजी, म्हणजे आपण इथं टेक्नॉलॉजी बद्दल शिकतो, म्हणजे टेक्नॉलॉजीला यूज कसं करायचं. बघा, हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे माझ्या मते. आयटी मध्ये टेक्नॉलॉजी कसं वापरायचं आपण ते शिकणार आहे आणि सीएस मध्ये टेक्नॉलॉजी कसं बनवायचं आपण ते शिकणार आहे. समजलं का डिफरन्स? परत रिपीट करतो, खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, माझा फेवरेट पॉईंट आहे. फोकस. आयटी मध्ये काय असतो? टेक्नॉलॉजी कसं वापरायचं आणि सीएस मध्ये टेक्नॉलॉजी कसं बनवायचं, कोडिंग. ठीक आहे. चलो, सो आय होप तुम्हाला एक आयडिया भेटत असेल आयटी आणि सीएस काय. ठीक आहे. आता हे बघा, विच वन शुड यू चूज? तुम्ही कोणता सब्जेक्ट चूज केला पाहिजे? लक्ष द्या. ठीक आहे, तुमच्यासाठी काय? यू वॉन्ट अन इझी सब्जेक्ट, you prefer theory plus practical tools and you are not interested in coding, you want to score high marks easily, then you can go for IT subject. म्हणजे तुम्हाला मार्क्स पण पाहिजेत, तुम्हाला पीसी वर फोकस करायचं पण आहे आणि तुम्हाला कोडिंग बद्दल थोडंफार बेसिक नॉलेज पाहिजे आणि कम्प्युटर बद्दल थोडंफार बेसिक नॉलेज पाहिजे, तर तुम्ही बिंदास आयटी सब्जेक्ट चूज करा. मग सीएस कोणी घेतलं पाहिजे? यू आर इंटरेस्टेड इन कोडिंग, प्रोग्रामिंग, यू मे गो फॉर इंजिनिअरिंग. तुम्ही फ्युचरमध्ये इंजिनिअरिंग करू शकता, BCA करू शकता, आयटी फील्डमध्ये तुम्ही कोणताही कोर्स ऑप्ट करू शकता. You enjoy logics and problem solving statements. You are ready to practice daily and also you are mentally prepared for a daily self study. Then you can go for CS. Clear everybody? So जर तुम्हाला पुढे जाऊन इंजिनिअरिंग करायचं असेल तर जास्त फायदा तुम्हाला CS मधून भेटेल.
ठीक आहे. भरपूर माझे स्टुडंट्स आहेत ज्यांनी CS घेऊन पुढे इंजिनिअरिंग केलेत, तर त्यांचा मला आज पण मेसेज येतो, सर आम्ही CS घेतलं म्हणून आमचा इंजिनिअरिंग जो आहे तो थोडा आता आम्हाला इझी वाटतोय. कारण तुम्ही 11वी आणि 12वी ना फ्लो चार्ट, अल्गोरिदम या लाईक टर्म्स बद्दल तुम्ही फॅमिलियर होऊन जाता. सो दॅट विल ऍक्च्युअली हेल्प इन इंजिनिअरिंग. पण ऑन द अदर हँड, इफ यू आर अ JEE स्टुडंट, इफ यू आर अ प्रॉपर MHT CET प्रिपेरिंग स्टुडंट, त्या केसमध्ये तुम्हाला आता सध्या जास्त लोड नाही घ्यायचा आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त प्युअर कोर PCM वर फोकस करायचं. त्या केसमध्ये तुम्ही IT पण घेऊ शकता. त्या केसमध्ये तुम्ही IT घेऊन म्हणजे तुमचा लोड कमी करून तुम्ही PCM वर जास्त फोकस करू शकता. अँड तुम्ही मेंटली प्रिपेअर्ड आहात की मी PCM वर पण फोकस करून माझं टेक्निकल सब्जेक्ट CS पण कव्हर करू शकतो, कारण मला पुढे फ्युचर पॉईंट ऑफ व्ह्यू लागणार आहे, तर तुम्ही CS ऑप्ट करू शकता. समजलं? बिना लोड, चांगलं मार्क्स विथ बेसिक नॉलेज, थोडं सेल्फ स्टडी, फ्युचर पॉईंट ऑफ व्ह्यू जास्त बेनिफिशियल, अँड स्कोरिंग मार्क्स. सो दॅट इज युअर चॉईस. आता मला माहिती आहे, मला माहिती आहे की लाईक तुम्हाला दोन्ही मधला डिफरन्स थोडंफार क्लिअर असेल, तर तुम्ही तुमच्या स्टेटस ऑफ माइंडच्या हिशोबाने तुम्ही एक प्रॉपर डिसिजन आता घेऊ शकता. ठीक आहे, चलो. अँड फायनल वर्डिक्ट, एक फायनल पॉईंट सांगू का? IT म्हणजे इझी आहे, स्कोरिंग आहे आणि बेसिक नॉलेज आहे. ठीक आहे. CS पॉवरफुल आहे बरं का, पॉवरफुल आहे, फ्युचर पॉईंट ऑफ व्ह्यू खूप चांगलं आहे, पण रिक्वायर्स एफर्ट. तुम्ही घेतलं CS आणि एफर्ट्सच नाही घेतलेत, मग काही पॉईंटच नाही CS घेऊन. CS घेतलं नंतर तुम्ही सेल्फ स्टडी नाही केलं, काही पॉईंटच नाही CS घेऊन. ठीक आहे. त्यापेक्षा मग तुम्ही IT घेतला तर तुम्हाला बेसिक नॉलेज तर भेटलं असतं. ठीक आहे, समजतंय का तुम्हाला? दोन्हीमध्ये ऍक्च्युली अभ्यास करायचा आहे, पण ITला थोडा कमी वेळ द्यावा लागतो आणि CS ला थोडा जास्त वेळ द्यावा लागतो. ठीक आहे. आय थिंक सो हे दोन तुम्ही बघून तुम्हाला एक आयडिया भेटत असेल. अँड माय हॉनेस्ट सजेशन, म्हणजे माझं एक सजेशन आहे सगळ्यांना, इफ यू आर इवन स्लाइटली इंटरेस्टेड इन कोडिंग, गो फॉर CS. तुम्हाला कोडिंग बद्दल थोडाफार इंटरेस्ट असेल किंवा तुम्ही ऑलरेडी काहीतरी कोडिंगचे क्लासेस केले असेल किंवा तुम्हाला कम्प्युटरमध्ये थोडा इंटरेस्ट असेल, तुम्हाला पुढे जाऊन इंजिनिअरिंग करायचं आहे, CS मध्येच तुम्हाला पुढे जाऊन तुमचं करिअर करायचं आहे, बिंदास तुम्ही CS ला ऑप्ट करू शकता. ठीक आहे, बिकॉज इट गिव्स यू स्ट्रॉंग बेस फॉर फ्युचर करिअर्स. आणि IT कोणी घेतलं पाहिजे, माझं ऑनेस्ट सजेशन आहे हा, इफ यू वॉन्ट मार्क्स विदाउट स्ट्रेस. जर तुम्हाला मार्क्स पाहिजे आणि जास्त बाबा लोड पण नाही पाहिजे, तर तुम्ही IT सब्जेक्ट घेऊ शकता. ठीक आहे, समजलं का सगळ्यांना? पण इथं फक्त एक कंडिशन ऍप्लिकेबल आहे. CS सब्जेक्ट सगळ्यांना भेटत नाही. CS सब्जेक्ट हा 11वीच्या सेंट्रलाइज प्रोसेसने भेटतो. 11वीच्या सेंट्रलाइज प्रोसेसमध्ये कॉलेज तुमच्या 10th स्टँडर्डच्या पर्सेंटेजच्या हिशोबाने डिसाईड करतो की तुम्हाला CS भेटणार की नाही भेटणार. IT सर्वांना ऑलमोस्ट भेटून जातो, ऑलमोस्ट सगळ्यांना IT भेटून जातो. ठीक आहे, पण CS हे तुमच्या 10th स्टँडर्डच्या पर्सेंटेजवरती डिफाईन होतो, कारण CS हे खूप कमी कॉलेजेस ऍक्च्युअली CS ऑफर करतात आणि मुलं खूप एनरोल करतात. कॉलेजेस कमी आहेत आणि मुलांचं डिमांड जास्त असल्यामुळं CS ला एक फिल्टर लावला जातो बाय सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस. सो सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला कॉलेजसाठी अप्लाय करावा लागतो आणि कॉलेजमध्ये तुम्हाला तर आधी प्लेन सायन्समध्ये ऍडमिशन घ्यावा लागतो. प्लेन सायन्समध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर यू हॅव टू अप्लाय फॉर बायफोकल, आणि अप्लाय फॉर बायफोकलमध्ये कॉलेजने तुमचा रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केला तर तुम्हाला CS सब्जेक्ट हा भेटतो. समजलं का? CS सारखा अजून एक सब्जेक्ट असतो इलेक्ट्रॉनिक्स पण खूप कमी कॉलेजमध्ये असतात, पण इलेक्ट्रॉनिक्स कोणी घेतलं पाहिजे? ज्या मुलांना पुढे जाऊन ENTC करायचं ना, त्या मुलांनी इलेक्ट्रॉनिक्स घेतलं तर जास्त फायदा असेल. ज्या मुलांना पुढे जाऊन IT इंजिनिअरिंग किंवा CS इंजिनिअरिंग किंवा AI/ML AIDS करायचं, तर त्या मुलांनी CS घेतलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे इन शॉर्ट इंजिनिअरिंग करायचं तर तुम्ही कोणताही बायफोकल घेऊ शकता. पण तुम्ही प्युअर JEE किंवा CET ऍस्पिरंट आहात, JEE कॅन्डिडेट आहात, तर तुम्हाला जास्त लोड नको आहे. ठीक आहे, बोर्डचं जास्त लोड नको आहे, तर तुम्ही IT सब्जेक्ट घेऊन तुम्ही PCM वर जास्त फोकस करू शकता. ठीक आहे, सो तुम्ही आता थोडं विचार करा. हे सगळे पॉईंट्स आय होप तुम्ही नोट केलं असेल. हा पूर्ण PPT मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऍड करतो. ठीक आहे, अँड तुम्ही आता एक प्रॉपर डिसिजन घेऊ शकता. तुमचे कोणतेही डाऊट्स असतील, कोणतेही क्वेरीज असेल, नक्की मला कमेंट्समध्ये कळवा. मी सर्वांना रिप्लाय देऊन तुम्हाला आन्सर करेल तुमचे डाऊट्स. ठीक आहे, अँड माझं फक्त एक छोटंसं हेल्प कराल, ज्या मुलांनी आता 10th कंप्लीट केलं ना, सर्व मुलांना हे प्लीज फॉरवर्ड करा, तुमच्या फ्रेंड्स ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, सगळ्या मुलांपर्यंत पोहोचवा आणि त्यांना पण एक डिसिजन घेण्यामध्ये तुम्ही हेल्प करू शकता, एक कॉन्ट्रीब्युशन तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, आय विल बी हॅपी टू हेल्प मॅक्झिमम स्टुडंट्स टू टेक अ वाइज डिसिजन फॉर IT or CS. And still, my dear friends, if you have any of the queries, you can post in the comment section. I will definitely reply to you and I will give my suggestion on your questions. काही जरी क्वेश्चन असेल, काही जरी लोड वाटत असेल ना, बिंदास टेन्शन नका घेऊ रे, मी आहे तुमच्यासोबत. तुम्ही कमेंट करू शकता. ठीक आहे, ITचं पूर्ण प्लेलिस्ट आपल्याकडे रेकॉर्डेड आहे, CSचं पूर्ण प्लेलिस्ट आपल्याकडे रेकॉर्डेड आहे. तर आता एक काम करा, CSच्या कोणताही व्हिडिओमध्ये ओपन करून फक्त तुम्ही कमेंट वाचा, तुम्हाला समजेल की CS मध्ये मी जे शिकवतो तेच बोर्ड एक्झाम मध्ये विचारतात. ITचा कोणताही व्हिडिओ तुम्ही ओपन करून कमेंटमध्ये बघा, तुमच्या सिनियर्सनी काय सांगितलेत, मी जे क्वेश्चन्स घेतलेत ना, तेच क्वेश्चन तुमच्या बोर्डमध्ये आलेले आहेत. येस,
ITCS माझ्यासोबत राहून तुम्ही आउट ऑफ स्कोर करू शकता. ITCS दोन्ही सब्जेक्ट मी या व्हिडिओ या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला फ्रीमध्ये देतोय आणि तुम्हाला 100% गॅरंटीने सांगतो की तुम्ही आउट ऑफ स्कोर करू शकता. IT घ्या किंवा CS घ्या, तुम्ही आउट ऑफ स्कोर करू शकता जर माझ्यासोबत तुम्ही 2 वर्ष लाईक या युट्यूब चॅनलमध्ये सगळे व्हिडिओज ऑनेस्टली बघून तुम्ही पण एफर्ट्स घेतला, तुम्ही पण सेल्फ स्टडी केला तर यू कॅन स्कोर द गुड मार्क्स. ठीक आहे, चलो थँक्यू, चलो बाय.